सेल्फीच्या नादात आता डोंबिवलीतल्या दोघा तरुणांचा जीव गेलेला आहे। पिसा डॅम मध्ये दोघं सहलीसाठी गेलेले असताना सेल्फीचा मोह अनावर झाला आणि त्यामुळे अक्षरशः आपल्या जीवाला हे दोघं तरुण मुकलेत। सेल्फी काढणं ही हौस झाली आहे, मात्र ही सेल्फी आता लोकांचा जीव घेऊ लागली आहे। मुंबईत बँडस्टँडला सेल्फीच्या नादात तरुणी बुडाल्याची घटना ताजी असतानाच भिवंडीतल्या पिसा डॅम मध्ये कॉलेजचे 2 तरुण बुडालेत। कल्याणच्या सोनावणे कॉलेजच्या 9 विद्यार्थ्यांचा ग्रुप सहलीसाठी पिसा डॅमवर आला होता। पाण्याजवळ सेल्फी काढण्याच्या नादात आशुतोष चव्हाण आणि अंकित सिंग पाण्यात पडले। त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघं काही वाचू शकले नाही। दोन माझा मित्र गेले आतमध्ये। तुम्ही बघितलं त्यांना? मी त्यांना वाचायचा पण प्रयत्न केले, नाही वाचले पण ते। हे पाण्यात काय करत होते? सेल्फी काढत होते? हां, फोटो काढत होते मी पाण्यामध्ये? हां। किती जण आले होते तुम्ही? 9 जण। मुली पण होत्या तुमच्या? हां, 3 मुले होते। मुलं काहीतरी पिकनिकसाठी आले होते। पिसा डॅम आहे इथे, त्यातली 2 मुलं बुडाले होते। की सेल्फी फोटो काढत होते। मागे ज्यावेळेस मागे गेले तसे ते आतमध्ये गेले। एक गेला, एक दुसऱ्याला वाचवायला गेला, त्याच्याने तो पण बुडाला। एखाद्या सोनेरी क्षणाचा साक्षीदार म्हणून सेल्फी काढण्याचं फॅड सुरू झालं। म्हणता म्हणता जगाला त्या फॅडनं कवेत घेतलं। पण हे फॅड आता अतिहौशी लोकांमुळे जीवघेणं ठरू लागलंय। एखाद्या क्षणाची आठवण चिरंतन राहावी म्हणून काढली जाणारी सेल्फी तुमच्या आयुष्याची स्मृती कोणाच्या तरी मनात कायम राहावी म्हणून जर का ठरत असेल तर ते धोकादायकच। भिवंडीच्या या दुर्घटनेच्या निमित्तानं हे पुन्हा अधोरेखित झालंय। किशोर पगारे, जय महाराष्ट्र, भिवंडी।